सो रूम मध्ये एंट्री केल्यानंतर मित्रांनो सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। कॉम्प्लेक्स मध्ये तुम्हाला 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा। इकडून जर तुम्ही पाहायला गेला तर समोर बघा किती मस्त असा वॉलपेपर लावलेला आहे। ते बघा किचन मध्ये आल्यानंतर तुम्ही बेडरूम मध्ये एंट्री करण्यापूर्वी सगळ्यात आधी तुम्ही जर वरच्या साईडला बघायला गेलात मित्रांनो, मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये 1 BHK फ्लॅट खरेदी करण्याचं स्वप्न प्रत्येकाचंच असतो, परंतु प्रत्येकाचा बजेट वेगवेगळा असतो। त्यामुळे प्रत्येकालाच आपलं स्वप्नातलं घर विकत घेता येत नाही। परंतु माझ्याकडे तुम्हाला खूप बजेट फ्रेंडली प्राइसमध्ये काही 1 BHK फ्लॅट्स पाहायला मिळतात। त्यामुळे मित्रांनो, आज सुद्धा मी तुमच्यासाठी खूप बजेट फ्रेंडली 1 BHK फ्लॅटचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तुम्ही व्हिडिओला आता लगेच लाईक करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला बाकी विसरू नका। पुढे अजून थोडी माहिती देतो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओ मध्ये। माझं नाव आहे अक्षय, तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा खूप चांगल्या क्वालिटीचा 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। सुरुवातीला मी तुम्हाला 10-12 सेकंदामध्ये हा रूम दाखवून दिलेला आहे, त्यामुळे तुम्हाला कल्पना आलीच असेल की रूम खूप चांगला आहे, न्यू बिल्डिंग आहे। मित्रांनो, या कॉम्प्लेक्स बद्दल आणि लोकेशन बद्दल तुम्हाला एकच मिनिटात माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही पुढे। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत बदलापूर वेस्ट दीपाली पार्क या एरियामध्ये। बदलापूर बरेच लोकांना जर माहित नसेल तर मित्रांनो, मुंबई CST स्टेशनला तुम्ही बसलात तिथून 1.5 ते 1.25 तासामध्ये तुम्हाला बदलापूर हे स्टेशन पाहायला मिळेल। बदलापूर स्टेशनला उतरल्यापासून अवघ्या 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला हा तुम्हाला शाश्वत पार्क हा कॉम्प्लेक्स पाहायला मिळेल। बदलापूर वेस्ट म्हटलं की सर्वात जास्त जो रेसिडेन्शियल एरिया आहे तो दीपाली पार्क मांजरली या एरियामध्ये आहे। त्याच्यातला शाश्वत पार्क हा कॉम्प्लेक्स खूप मोठा आहे। टोटल या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला 36 बिल्डिंग पाहायला मिळतील। त्याच्यामध्येच आज मी तुमच्यासाठी हा 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे, जो 6व्या माळ्यावरती असणार आहे। आपले सर्व जे टॉवर्स आहेत ते 7 माळ्याचे आहेत, ही सुद्धा बिल्डिंग 7 माळ्याची आहे। या फ्लॅटचा बिल्टअप एरिया 600 स्क्वेअर फूट आहे आणि कार्पेट एरिया 410 स्क्वेअर फुटाचा आहे। खूप चांगली बिल्डिंग आहे, नवीनच फ्लॅट असणार आहे, अनटच फ्लॅट असणार आहे, इन्व्हेस्टरचा फ्लॅट असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, नक्कीच तुम्ही जर नवीन फ्लॅट घ्यायचा विचार करताय तर खूप चांगल्या क्वालिटीचा फ्लॅट तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेलो आहे। ऑल इन्क्लुसिव्ह पाहायला गेला तर 24 लाखाच्या वरती नक्कीच तुम्हाला हा फ्लॅट जाणार नाही, या गोष्टीची नोंद घ्या। चला तर मित्रांनो, आता जास्त वेळ नाही घेत, आपण फ्लॅटचा टूर घेऊयात। त्याच्यानंतर व्हिडिओच्या एंडिंगला या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्हाला डाऊन पेमेंट किती करायचं आहे, होम लोन किती करता येईल याच्याबद्दल माहिती देतो। चला तर मग फ्लॅटचा व्हिडिओ आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर फायनली मित्रांनो, आता आपण 6व्या माळ्यावरती आलेलो आहोत। आता या ठिकाणी पॅसेज मध्ये तुम्ही पाहायला गेलात तर इकडे 3 रूम पाहायला मिळतात, इकडे आपल्याला स्टेअरकेस पाहायला मिळतात आणि मधोमध इथे आपल्याला लिफ्ट पाहायला मिळेल। हे बघा, या ठिकाणी लिफ्ट पाहायला मिळते आणि आपला जो रूम असणार तो या बाजूला असणार आहे, पुढचा रूम आहे। पण आपल्या रूमच्या बाजूला सुद्धा इथे पॅसेज पाहायला मिळतो, स्टेअरकेस इथे सुद्धा पाहायला मिळतात, वरती सुद्धा एक फ्लोर असणार आहे, मग टेरेस असणार आहे। चला मग फ्लॅट मध्ये एंट्री करूयात। सो रूम मध्ये एंट्री केल्यानंतर मित्रांनो, सगळ्यात आधी नेहमीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो। लिव्हिंग रूम मध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहू शकता लिव्हिंग रूमची साईज वगैरे मी तुम्हाला सांगणार, त्याआधी व्यवस्थित तुम्ही पाहून घ्या। या ठिकाणी लिव्हिंग रूम मध्येच उभा असताना तुम्ही पाहू शकता वरच्या बाजूला फॉल सिलिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। लाईट्स पंखे आपण तुम्हाला लावून देतो, तुम्हाला तर माहितीच आहे। लिव्हिंग रूम मध्येच आपल्याला अटॅच इकडे 2 ते 2.25 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते आणि इकडे सेफ्टी ग्रिल सुद्धा आपण तुम्हाला लावून दिलेले आहेत। या ठिकाणी पाहू शकता खाली पार्किंग साठी बरीचशी जागा आहे, कार पार्किंग आणि बाईक पार्किंग करण्यासाठी बरीचशी जागा आहे। जसं की मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, टोटल 36 बिल्डिंग आहेत, सर्व अम्युनिटीजने परिपूर्ण असणाऱ्या या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला 1 BHK फ्लॅट खरेदी करायचा असेल तर स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे, पुन्हा एकदा या अँगलने सुद्धा पाहून घ्या। आता तुम्ही त्या एंडिंगनी जर स्ट्रेट इकडे आलात तर असा 14 फूट आहे आणि आडवा जर पाहायला गेलात तर 9 फुटाचा आहे। 14 बाय 9 फुटाचा तुम्हाला लिव्हिंग रूम या ठिकाणी पाहायला मिळतो। या 1 BHK फ्लॅटचा मेंटेनन्स 1300 रुपये पर मंथ आहे। आता इकडून जर तुम्ही पाहायला गेलात तर समोर बघा किती मस्त असा वॉलपेपर लावलेला आहे, तुम्हाला मी हँड टू हँड टच करून दाखवतो। हे वॉशेबल आहे मित्रांनो, चांगल्या क्वालिटीचा वॉलपेपर लावलेला आहे। चला मग पुढे जाऊयात आपण। पुढे आल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला समोरच इथे बाथरूम पाहायला मिळतो आणि तिकडे इंडियन टॉयलेट आहे आणि इकडे किचन आहे। पहिले आपण किचन पाहून घेऊयात। हे बघा, किचन मध्ये आल्यानंतर तुम्ही एक गोष्ट नोटीस करू शकता, गॅस पाईपलाईन आलेली आहे, समोर पाहू शकता, कनेक्शन पण घेतलेलं आहे। हे जस्ट दाखवण्यासाठी इथे केलेलं आहे, बाकी तुम्हाला ऍज इट इज हाच रूम मिळणार आहे। किचन ट्रॉली सुद्धा अजून नवीनच आहे मित्रांनो, हे बघा नवीन किचन ट्रॉली लावून दिलेले आहे। एकच प्लॅटफॉर्म असणार आहे, बेसिंगची प्लेसमेंट इथे आहे आणि इथे काय ठेवायचं असेल तर तुम्ही हे ठेवू शकता। वरती बघा मीटर सुद्धा घेतलेलं आहे, त्यामुळे एक्स्ट्रा खर्च तुम्हाला करायची गरज नाही। इकडे एक आपल्याला विंडो दिलेली आहे आणि खाली व्ह्यू तुम्ही पाहू शकता। 6व्या माळ्यावरती आपण आलेलो आहोत। इथून जर तुम्ही किचन पाहायला गेलात तर चांगल्या साईज मध्ये किचन आहे आणि वरती सुद्धा पोर्टमाळ आहे। इकडे तुम्हाला बंद करायचं असेल तुम्ही काही कॅबिनेट्स लावू शकता। चला मग किचन पाहून झाल्यानंतर पुढे जाऊयात। किचन मधून बाहेर पडल्यानंतर लेफ्ट साईडला आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळतो, हे पहा, आणि वरच्या बाजूला पाण्याची टाकी सुद्धा लावलेली आहे। या ठिकाणी पाण्याबद्दल सांगायचं झालं तर डेलीचं मित्रांनो संध्याकाळी तासभर तुम्हाला पाणी पाहायला मिळणार आहे। सो पाण्याची कोणत्या प्रकारची टंचाई नाही,
बाथरूमच्याच बाजूला इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळतो आणि टॉयलेटच्याच बाजूला इकडे बेसिनची प्लेसमेंट आहे. इकडे वरती इन्व्हर्टर सुद्धा लावलेलं आहे. चला मग लगेच आता बेडरूम मध्ये जाऊयात. बेडरूम मध्ये एंट्री करण्यापूर्वी सगळ्यात आधी तुम्ही जर वरच्या साईडला बघायला गेलात तर कोणत्या प्रकारचं लिकेज वगैरे नाहीये. बेडरूमची साईज सुद्धा खूप डिसेंट आहे, परंतु या ठिकाणी कोणत्या प्रकारची बाल्कनी वगैरे तुम्हाला पाहायला मिळणार नाही. नवीन फ्लॅट आहे मित्रांनो, त्यामुळे आता तुम्ही नवीन फ्लॅट जर घ्यायला गेलात तर असाच स्ट्रक्चर असतो. रिसेल मध्ये तुम्हाला मोठे फ्लॅट पाहायला मिळतात, नवीन मध्ये असेच फ्लॅट मिळतात. इकडे पंखा लाइटिंग वगैरे सगळं लावून दिलेलं आहे. बाहेरचा परिसर बघा मित्रांनो, भरपूर उजेड आहे आणि बदलापूर वेस्ट म्हटलं की या ठिकाणी रेसिडेन्शियल एरिया शाश्वत पार्क मध्ये जास्त आहे. तर या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची फ्लॅट कॉस्ट फायनल 22 लाख असणार आहे आणि रजिस्ट्रेशनचा खर्च वेगळा असणार आहे. चला मग आपण पुन्हा लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्याच्यानंतर होम लोन बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला आहे म्हणजे नक्कीच या फ्लॅटची प्राइस जाणून घेण्यासाठी तुम्ही इथपर्यंत थांबलात. तुम्ही व्हिडिओला मध्ये कुठे स्किप केलं नसेल तर मला वाटतं 2 ते 3 वेळा मी या फ्लॅटची प्राइस तुम्हाला सांगितली होती. पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचा असेल तर याची नॉन नेगोशिएबल फ्लॅट कॉस्ट 22 लाख रुपये असणार आहे. रजिस्ट्रेशनचा खर्च साधारण तुम्हाला 1,75,000 पर्यंत जाणार आहे. ऑल इन्क्लुसिव्ह पाहायला गेलं तर 24 लाखाच्या वरती हा फ्लॅट तुम्हाला जाणार नाहीये. तुम्ही या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी जर इच्छुक असाल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. स्क्रीनवर सुद्धा राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर येत आहे. मला कॉल करा, इन्क्वायरी करा. तुम्हाला जर हा फ्लॅट आवडला तर नक्कीच बदलापूर शहरामध्ये या फ्लॅटला खरेदी करा. गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर बदलापूर शहरामध्ये खूप चांगली डेव्हलपमेंट होते आणि आता सध्या तरी बदलापूरमध्ये खूप स्वस्त फ्लॅट तुम्हाला पाहायला मिळतात. आपण जो फ्लॅट असणार स्टेशन पासून जास्त लांब नाहीये, साधारण 1.5 किलोमीटरच्या अंतरामध्ये हा तुम्हाला 1 BHK फ्लॅट पाहायला मिळणार आहे. नक्कीच मित्रांनो, या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही विचार करू शकता. खूप चांगला फ्लॅट आहे. तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स. व्हिडिओमध्ये कोणती माहिती जर कळली नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिकडून मला कॉल करा. बाकी फ्लॅटला खरेदी करण्यासाठी नक्कीच मला कॉल करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला पुढेही पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला मग मित्रांनो, आता भेटूत अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.